महाराष्ट्राचे सरकार सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे। महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांची भूमिका ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता दिली पाहिजे अशी आहे। विधानसभा जागा वाटपाची प्राथमिक चर्चा येत्या 4 ते 5 दिवसात होईल, असं खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। विशेष करून लाडकी बहीण या योजनेच्यामुळे महाराष्ट्रामधल्या तमाम माता भगिनींच्या मध्ये जे काही चैतन्य निर्माण झालं, तेव्हा आमच्या जनसन्मान यात्रेमध्ये महिला भगिनींचा मिळणारा उदंड प्रतिसाद, त्यांच्या आशीर्वादाची ताकद आणि शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासाठी प्रेरणादायी त्या ठिकाणी ठरते आहे। कालचे सुद्धा आमचे दोन्ही कार्यक्रम अहमदपूर आणि संध्याकाळच्या बसमतचा जो झाला त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि आम्हाला विश्वास वाटतोय की एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे काही अनुभवाला मिळालं होतं त्यापेक्षा कितीतरी राजकीय बदल आता जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पर्यायाने महायुतीला अभिप्रेत आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार नक्कीच त्या ठिकाणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आवाज नको राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा आज राज्यभरामध्ये मुक आंदोलन आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियोजित केलेलं आहे। घडलेली घटना ही अत्यंत क्लेशकारक दुर्दैवी आम्हा सर्वांच्यासाठी निश्चितच आहे आणि त्याच्यामुळे राज्य सरकारने आणि भारत सरकारने याची चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे। अध्यक्ष साहेब ठाकरे आणि अध्यक्ष साहेब जे डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी असा आरोप केला की आपली जे योजना आहे लाडकी बहीण त्याचा निधी सगळ्या विविध योजनेचा निधी त्यांच्यामध्ये वळवला आहे असा आरोप केला। एक तर असं आहे की मी स्वतः अर्थमंत्री राहिलेला आहे, त्याच्यामुळे सामाजिक न्याय विभागाला आणि आदिवासी विभागाला जो नियतव्यय मिळतो तो नियतव्यय इतर कुठल्याही विभागाला वळवता येत नाही। तो डेसिग्नेटेड ज्याला आपण इंग्रजी म्हणतो तो डेसिग्नेटेड निधी आहे, 11% आणि 10%। तो त्या विभागाच्यासाठीच खर्च करण्याचं सरकारच्या वरती कायद्याने बंधन आहे। त्यामुळे तशापैकीचा कुठलाही निधी हा या कारणाच्यासाठी वळवलेला नाही। राज्य सरकारचं वाढलेलं उत्पन्न लक्षामध्ये घेता 46,000 कोटी रुपयाची वर्षाची तरतूद आहे। यावेळेला ही योजना जुलै ऑगस्टपासून सुरू झालेली असल्यामुळे 35,000 कोटी रुपये लागतात, तेवढी आज राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित आणि मजबूत आहे। काल जे कोकणामध्ये राणे पिता पुत्र आणि ठाकरे आमने सामने आले होते त्यावेळेस राणारांनी बोलताना असं म्हणाले की एका घरात खिचून मारेल, सत्ताधाऱ्यांनी बोलणं कितपत योग्य? नाही, हे योग्य नाही। शेवटी जी काही घटना घडली ती सर्वांच्यासाठीच अत्यंत क्लेशकारक आहे, पण या पद्धतीचं वक्तव्य जबाबदार नेत्यांच्याकडनं निदान मला तरी अभिप्रेत नाही। पोलीस अधिकाऱ्यांनी अश्लील भाषेमध्ये बोलणं म्हणजे शब्द वापरू शकत नाही अशा भाषेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी नारायण राणे यांनी शब्दरचना केलेली आहे। मी म्हटलं ना की हे योग्य नाही, अभिप्रेतच नाही। महाराष्ट्राच्या विचारधारेला महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे अभिप्रेत नाही।